तर बातमी ठाण्यामधून आहे। ठाण्यात नाल्यात उतरून ठाकरेंच्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी आंदोलन केले। ठाण्यामध्ये नालेसफाई पूर्ण होत नसल्याचा महेश कदम यांचा आरोप आहे। दरवर्षी नालेसफाईच्या नावानं हात सफाईच होते असंही महेश कदम यांनी म्हटलंय। अधिकची माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी गणेश थोरात यांच्याकडून। गणेश, काय सांगाल? नाल्यामध्ये उतरून ठाकरेंच्या शिवसेनेचं हे आंदोलन सध्या सुरू आहे, काय त्यांच्या मागण्यात, काय त्यांची भूमिका आहे? नाले सफाई मोठ्या प्रमाणात दावा केला जातो, मात्र सध्या तरी ठाण्यातील चंदनवाडी परिसरात पाहिलं तर ठाकरे गटाचे पदाधिकारी आहेत महेश कदम हे थेट नाल्यामध्ये टेबल टाकून बसलेले आहेत आणि या ठिकाणी त्यांनी थेट आरोप केलेला आहे की या ठिकाणचा जो गाळ जो आहे तो व्यवस्थित काढला गेलेला नाहीये। नाले सफाई म्हणजे हातची सफाई असं त्यांचं म्हणत या ठिकाणी आंदोलन केलेलं आहे। पाहिलं तर टेबलवरती बसून त्यांनी ठिय्या मांडलेल्या आहेत। थेट नाल्यामध्ये बसून हा टेबल मांडल्यामुळे कुठेतरी आता ठाणे महानगरपालिका, घनकचरा असेल, अधिकारी असेल यांना तरी जाग येणार का असा देखील आता सवाल उपस्थित होतो। पाहिलं तर ठाण्यामध्ये अनेक ठिकाणी पाणी भरून तुंबून या ठिकाणी अनेक घरांमध्ये नुकसान होतं, मात्र पाहिलं तर हा ढिगारा जो आहे तो जेसीबीने काढून तसाच ठेवलेला आहे। मात्र कुठल्याही सफाई झाल्याचा नसल्याचा आरोप या ठिकाणी महेश कदम यांनी केलेला आहे। तर ठाणे महानगरपालिकेच्या वतीने कशा प्रकारे याची दखल घेतली जाणार हे देखील पाहणं जाणार। मात्र सध्या तरी ठाण्यातील चंदनवाडी परिसरातील भला मोठा हा नाला आहे आणि हा जो नाला आहे तो खाडीला जाऊन मिळतो। याच नाल्यामध्ये खाली टेबल टाकून पाण्यामध्ये नाल्याच्या मध्ये घाणेरड्या अगदी नक्कीच। धन्यवाद गणेश दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।